राज ठाकरेंनी नुकतंच एका भाषणामध्ये सांगितलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की पुढच्या वेळी जेव्हा माराल तेव्हा व्हिडिओ काढू नका. कसं बघता आपण याकडे? मी काय सांगू, 20 वर्ष तुम्हाला झाला पक्ष उघडण्याच्या नंतर. आता 20 वर्ष निघून गेलेला आहे. तुमचा पक्ष हळूहळू लहान होत आहे. तुमच्या पक्षामध्ये कुठल्या प्रकारचा विकास नाही का? तुम्ही जरा एक इंट्रोस्पेक्ट करा. तुम्ही ज्या विषयावर राजकारण करता त्या विषयाचे जुळलेले लोक तुम्हाला लाईक करत नाही. तुमच्यावर लोकांचा विश्वास का कमी झालेला आहे? मराठी माणसांचा विश्वास नाही म्हणताय तुम्ही म्हणताय. समजा जर मराठी माणसाचा एवढा विश्वास असता तो दादरमध्ये ते स्वतःच्या मुलांना निवडून आणू शकले नाही. दादर तो मराठी भाषिक लोकांचा एक गड आहे, हब आहे. पण तिथे मराठी वोट्स डिवाइड झाले ना. आता डिवाइड झाले काय झाले? तुम्ही ज्याला तिकीट दिलं होतं तो तिकडचे स्थानिक आमदार होते, ते पण हरले. हा नाही, आमच्यामध्ये आम्ही फक्त मराठी मतासाठी राजकारण करत नाही ना, सर्वांसाठी राजकारण करतो. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही तो फक्त मराठी भाषा मराठी करता ना तुम्ही. तर जेवढे एवढे मराठी भाषिक लोक आहेत, बहुसंख्यक आहेत, तेवढे तिथे पण तुम्ही तुमचे मुलांना निवडून आणू शकला नाही. म्हणजे दादरचे मराठी भाषिक, जिकडे तुम्ही राहता तिकडचे मराठी भाषिक लोकांनी तुम्हाला रिजेक्ट केलेलं आहे. आता तर तुम्ही जरा इंट्रोस्पेक्ट करा. काहीतरी चूक आहे, काहीतरी कमी आहे. हा एक जो हिंदुस्तान एक असा देश आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या समाजचे लोक राहतात. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा एक विचार झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये स्वतःच्या भाषा, स्वतःच्या जो आयडेंटिटी आहे त्याच्यावर एक जोर दिला पाहिजे. पण बाकी लोकांबरोबर जर तुम्हाला काहीतरी पॉलिटिकल एक व्ह्यूज ठेवायचा आहे, तो पॉलिटिकल व्ह्यूज राजकीय दर्शन ठेवण्याचा एक तरीका होऊ शकतो. पण मारहाण करणं, तुम्ही सांगितलं ना की पुढच्या वेळेला मारा तो व्हिडिओ बनवू नका, मग व्हिडिओ बनवू नका, काय हरकत नाही. पण राज ठाकरे बोलले मारहाण करून तुमच्या पक्षाचा मारहाण झालेला आहे. बघून घ्या तुम्ही तुमच्या पक्षाची परिस्थिती काय आहे. तो काय सगळे करता तुम्ही, कसाला? तुम्ही एक सिरियस पॉलिटिशियन बनून काम करा ना, काही हरकत नाही. महाराष्ट्राच्या विषयावर, मराठी लोकांच्या विषयावर, मराठी भाषाच्या विषयावर तुम्ही एक सिरियस पॉलिटिकल पक्ष म्हणून काम करा ना. आम्ही एक ऑटोवालांचा संवाद करण्यासाठी जातो, आमचे वाहनचे हवा ते काढून देतात. गाडीची हवा काढली तुमच्या. हे काय आहे बाबा? तो गुंडगिरी आहे ना. एवढा अनसिव्हिलाइज्ड, अनडेमोक्रेटिक कसं ना तुम्ही होता बाबा? तुम्ही एक पॉलिटिकल पक्षाचे कार्यकर्ता आहेत, पॉलिटिकल पक्षाचा नेता आहे. तो पॉलिटिकल पक्ष म्हणून, राजकीय पक्ष म्हणून काम करा ना. राजकीय रीतीने नाही करणार तो असे दुर्गती होणार तुमच्या. नाही, हिंसेचं समर्थन आम्ही कधीच करत नाही, कारण हिंसा झाली नाही, कोणीच नाही करत. तुमचे सारखे बहुसंख्यक मराठी भाषिक आहेत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, जो मनसेच्या हिंसाच्या समर्थन करत नाही. हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही, पण आपली एक सांस्कृतिक जबाबदारी पण असते की आपण ज्या ठिकाणी राहतो, जिथल्या भाषिकांसोबत आपला दररोज संवाद होत असतो, किमान ती भाषा जर आपल्याला आली त्यांनाही आवडतं की अरे आपल्या इथं येऊन हा माणूस भले इतर राज्यातून आलेला आहे पण मात्र आपली भाषा त्याने आत्मसात केली आहे. जसं मला असं वाटतं की तुमच्या एरियामध्ये सुद्धा, तुमच्या भागात देखील जेव्हा तुम्ही निवडून आला, तुम्हाला निवडून देणारे असंख्य मराठी भाषिक होतेच. बोरिवलीमध्ये देखील असंख्य मराठी भाषिक आहेत. आणि त्यांच्यासाठी मग काय काय केलेलं जरा जाऊन विचारून घ्या तुम्ही. बोरिवली ईस्ट मध्ये खास करून स्पेशल ट्रेन दिला कोकण जाण्यासाठी बोरिवलीहून, तोपर्यंत नव्हतं. पण बिहारवरून येणारी किंवा उत्तर प्रदेशमधून येणारी मायग्रेशन हा देखील एक गहन विषय आहे आणि बरीच वर्ष हा विषय आपण चर्चा करतो. तुम्ही देखील तिकडचेच आहात, तुम्हाला तिकडची हिस्ट्री, तिकडचा इतिहास माहिती आहे. आता सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री आलेले आहेत. तुम्हाला वाटतं की आता बिहारमधून येणारं मायग्रेशन थांबेल? बिहार आणि यूपीचा एक जो इतिहास आहे तो मोठ्या प्रमाणात एक मायग्रेटिंग कम्युनिटी आहे. जसे पंजाबचे लोक मोठ्या प्रमाणात मायग्रेटिंग कम्युनिटी आहे.
गुजरातचे लोक मोठ्या प्रमाणात मायग्रेटिंग कम्युनिटी ते तर व्यापारासाठी जातात. व्यापारासाठी जातात, ते व्यापारासाठी जातात. बाकी बिहार युपीचे लोक कामासाठी जातात, नोकरी करण्यासाठी जातात. जेव्हा ब्रिटिश शासन होता तेव्हा पण बिहार युपीचे लोक मायग्रेट केले होते. ते गेले होते हिंदुस्थानच्या बाहेर, मॉरिशस, फिजी, सुरिनाम. तो तिकडे पर्सेंटेज ज्यादा आहे, थोडा एस्पिरेशनल लोक आहेत. ते गाव सोडून ते दुसऱ्या ठिकाणी जातात, काम करतात, 2 पैसे कमवून ते गावामध्ये काहीतरी घरवर बनवतात. त्यांची एक अशी एक मनस्थिती असतो. महाराष्ट्रामध्ये पण असे लोक आहेत, कमी आहेत. जास्ती जे मराठी भाषिक लोक आहेत ते स्वतःच्या महाराष्ट्राच्या, महाराष्ट्रीय संस्कृतीच्या, महाराष्ट्र जीवनच्या एवढा ते प्रेम करतात की महाराष्ट्र सोडून कुठे जाऊ शकत नाही.